मी नवनाथ छगन गायकवाड. पाणी नळ सोडते 15 दिवसात पाणी नळाला येतं आणि पाणी येतं ते येतं एकदम गढूळ पाणी येतं. त्याला जर कधी बोलायला गेलं तो म्हणतो गावात पाणी तसं येतंय. गावात काल पाणी सोडलं त्यानं पाणी पाहिलं मी अक्षरशः पाणी एकदम स्वच्छ पाणी होतं. आणि तो म्हणतो तुमच्यानं जे होईल ते करून घ्या आज सांगतो. आता भाऊ पत्रकार आहे. भाऊ बोलला त्याला तर भावाला म्हणलं समक्ष येऊन तिथं पाणी पहा तुम्ही. आता करावं तर काय करावा. 15 दिवसामध्ये पाणी येतो. गावात पाण्याची टाकी किती? 4 टाक्या आहे पाण्याच्या. ग्रामपंचायतची एरी किती? 2 एरी आहे. आणि तो म्हणतो पाणी तुमच्याकडे नळ सोडले का तेव्हा म्हणतो तो तर पाईपलाईन फुटलेली आहे असं आहे तसं आहे. वस्ती काय अशीच आजारी पडायची ना असंच मरू द्यायचे का? गावातल्या लोकांना संरक्षण करतो आणि इथं आदिवासी लोकांना म्हणतो का आमच्याकडे एवढं जे पाईपलाईन फुटली आम्हाला स्वच्छता पाणी नाही. गावामध्ये हर वेळेस स्वच्छता पाणी देतो. मंगळवारी पाहिलं आम्ही कालचीच घटना आहे. शुद्ध पाणी होतं. सगळं काही ना आम्ही बोलायला गेलो तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या डायरेक्ट असं म्हणतो. असा कोण बोलला? पाणी पुरवठावाला. मग याच्यावर आम्ही काय करायला पाहिजे? आमचे लेकरं बाळा उपाशी मारणार आजारी पडणार त्याला खर्च जबाबदार कोण होणार? आता पाणी दाखवता येईल का गढूळ पाणी? असं हो दाखवतो ना. 2 टाक्या भरलेले आहे. 2 टाक्या भरलेलं आहे. पातेल्यात भरलेलं आहे. चला. चक्क दूषित पाण्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावातील आदिवासी वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. चाळीसगाव तालुक्यातील वाघडू गावातील आदिवासी वस्तीतील नागरिक सध्या दूषित पाण्यामुळे हैराण झाले आहेत. नळाला येणारे पाणी इतके गढूळ आहे की त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या सुरू असून यामुळे लहान मुलेही मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. दूषित पाणी, वाढते आजार. वाघडू येथील आदिवासी वस्तीतील नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्यांना गेल्या काही महिन्यांपासून पिण्यासाठी गढूळ पाणी मिळत आहे. या दूषित पाण्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः लहान मुलांना जुलाब, उलटी आणि पोटाचे विकार होत आहेत. अनेक कुटुंबांना वारंवार दवाखान्यात जावे लागत आहे. त्यामुळे उपचाराचा खर्चही वाढला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष. या समस्येची तक्रार अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आली, मात्र अद्याप यावर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी स्वच्छ पाण्याची मागणी केली असून प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांची मागणी. वाघडू गावातील नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की त्यांनी गावासाठी शुद्ध पाण्याची सोय करावी. जोपर्यंत ही समस्या दूर होत नाही तोपर्यंत नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत राहील. स्थानिक प्रशासन यावर कधी उपाययोजना करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.